सलमान खानने वाचवलं राजश्री प्रोडक्शनला। तुम्हाला माहिती आहे का, आपला लाडका सलमान खान म्हणजेच भाईजान ज्या सिनेमामुळे रातोरात नॅशनल क्रश बनला, तो सिनेमा एका प्रोडक्शन हाऊससाठी चक्क लाईफलाईन होता। हॅलो फ्रेंड्स, मी तुमचा होस्ट आणि दोस्त चैतन्य घेऊन आलोय एक अशी भन्नाट बातमी जी तुम्हाला माहितही नाहीये। तुम्ही 1980च्या दशकात आहात, सगळीकडे फक्त डिशुम डिशुम आणि मसाला सिनेमे चाललेत आणि अशात राजश्री प्रोडक्शन नावाचं एक खूप मोठं बॅनर चक्क दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होतं। एकामागून एक सिनेमे फ्लॉप होत होते आणि कंपनीची सिकिंग शिप वाचवण्यासाठी एका मिरॅकलची गरज होती। तिथेच एंट्री झाली एका 23-24 वर्षाच्या पोराची, सूरज बडजात्या। काहीतरी हटके करायला हवं म्हणून त्याने एक सिंपल लव्ह स्टोरी लिहिली, मैंने प्यार किया। पण ट्विस्ट असा आहे की हिरो कोण? तेव्हाचा एक साधा सडपातळ मुलगा ज्याला अभिनयाचा फारसा अनुभव नव्हता, आपला सलमान खान। आणि सोबत होती सुंदर देखणी भाग्यश्री। दोघेही इंडस्ट्रीसाठी एकदम नवे होते, पण आपल्या भाईजानने या सिनेमासाठी चक्क ऑडिशन दिली होती आणि त्यामध्ये तो रिजेक्टही झाला होता। पण 6-7 जणांच्या ऑडिशन नंतर एक नवखा चेहरा हवा म्हणून सलमान खान फायनल झाला। सिनेमा रिलीज झाला आणि डे 1 ला जेव्हा सलमान स्वतःचा मूवी बघायला थिएटरमध्ये गेला, तेव्हा त्याला तिथे कोणीच ओळखलं नव्हतं। तो शांतपणे सिनेमा बघून बाहेर आला, पण फक्त 2च दिवसात चित्र पूर्णपणे चेंज झालं। दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी वरळीच्या सत्यम थिएटरमध्ये सलमानचा शो होता। सलमान तिथे पोहोचणारच होता, पण थिएटरच्या मालकाने चक्क हात जोडले। तो म्हणाला, सलमानला इथे पाठवू नका, इतकी भयंकर गर्दी आहे की सिक्युरिटीचा प्रॉब्लेम होईल, गर्दी कंट्रोल करणं अशक्य आहे। विचार करा, 2 दिवसांपूर्वी ज्याला कोणी ओळखत नव्हतं त्याच्यासाठी 2 दिवसात त्याची एवढी क्रेज वाढली होती। जेव्हा हा सिनेमा 1989 मध्ये रिलीज झाला, तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आग लावली। गाईज, या सिनेमाने त्याच्या बजेटच्या चक्क 22 पट जास्त कमाई केली। राजश्रीवरचं सगळं कर्ज एका फटक्यात नील झालं। सलमान आणि भाग्यश्रीची ती केमिस्ट्री, ती 11 सुपरहिट गाणी इतकी गाजली की या एका सिनेमाने राजश्रीला हम आपके है कौन आणि हम साथ साथ है सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवण्याची ताकद दिली। थोडक्यात सांगायचं तर सलमान खानने फक्त आपल्या करिअरची सुरुवात नाही केली, तर एका बुडणाऱ्या साम्राज्याला पुन्हा उभं केलं। राजश्रीची ही रिबर्थ स्टोरी आणि भाईजानची ही क्रेज तुम्हाला आधी माहित होती का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि अशाच अनफिल्टर्ड आणि भन्नाट सिनेमा स्टोरीजसाठी कलाकार कट्टाला आत्ताच फॉलो करा।